पाण्याची बॉटल सरबरीत खायला काय पाहिजे? पाण्याची बॉटल. वाव, मस्त गोड आणि तिखट मीठ वगैरे टाकून पेरू. आता वरून मी टाकणार आहे कसुरी मेथी. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे संडे, तर काय नाही, आज जरा लेट मॉर्निंग झाली आमची. आणि हा बघा, इथे गधा बसलाय आमचा निखिल दादा, म्हणजे झोपलाय. आणि बाकी काय नाही, आता काही जेवणाची तयारी करते फटाफट. तुला काय खायचं आहे? ऑमलेट पाव. चला मग तेच बनवते आधी, त्याला देते बनवून आणि मग आमच्यासाठी काहीतरी बनवते. गाईज, ह्याचा गरमागरम आमलेट पाव रेडी आहे आणि आता मी हे त्याला देते येड्याला. धर सरबरीत. अजून काय पाहिजे? पाण्याची बॉटल. सरबरीत खायला काय पाहिजे? पाण्याची बॉटल दे. नोकऱ्या नाही तुझी. देते रे पाण्याची बॉटल पण. धर. चल आता, चल, जास्त झालं आता. आता दुसरं काम करते मी आमच्या दोघींच्या जेवणाची तयारी करत होते आणि इथे मम्मीच सगळं काय काय घेऊन आली खायला कामावरून. तर आता काय गप्पा, आता तेच खातो, कारण की आताच पोट भरणार आहे आमचं. निखिल तर जेवून गेलाय ऑलरेडी. हे बघा गाईज, किती जेवण पडलंय आता इथे. मगाशी कायच नव्हतं, आता बघा. मगाशी फक्त ही डाळ बनवलेली होती, बाकी कायच नव्हतं, म्हणून मी राईस बनवत होते. आता ही पनीरची भाजी आहे, भात आहे, हे आहे, पाव आहेत. बस झालं, अजून काय पाहिजे जेवायला? आणि दोघींना अजून काय लागणार आहे ना मम्मी? चला जेवतो आता फटाफट. चला बाबा, मला बाहेर काढते मम्मी. कपडे धुवून झाले आत्ताच माझे आणि आता मम्मी लादी वगैरे पुसते, तोपर्यंत मी बाहेर बसते थोडा वेळ. बापरे, एवढं गरम झालं ना आतमध्ये. वाव, मस्त गोड आणि तिखट मीठ वगैरे टाकून पेरू. आणि आता मस्त आरामात झोपून मूवी बघणार आता, एखादी कुठली तरी, किंवा सिरीज. चला भाई. गाईज, मी आता चालली आहे जरा भाजी घ्यायला आणि मम्मी चालली आहे कामावर. बाय मम्मी. बाय. चला, आता भाज्या वगैरे घेऊन तर आले मी आणि फ्रेश झाले, थोडा चेंज केलं कपडे वगैरे आणि आता जेवण बनवायची तयारी चालू आहे. 8 वाजलेत, 1 तास लागेल जेवण बनवायला. तर चला फटाफट आता जेवण बनवते. तर अंडे तर बॉईल करून झालेत माझे, आता हे काढते फटाफट आणि दाखवते तुम्हाला माझी रेसिपी. तर सर्वात आधी या पॅन गरम करायला ठेवलं आहे मी आणि यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं ऑइल आणि मग त्यामध्ये बॉईल केलेली अंडी आणि त्याच्यावर टाकणार आहे मी लाल तिखट आणि हळदी. आणि मग हे मी बरोबर चारी साईडने फ्राय करून घेणार. तर हे बघा, हे झालेले आहेत. तर मी आता हे या थाळीमध्ये काढून घेते आणि याच पॅनमध्ये मी अजून ऑइल टाकणार. तर हे ऑइल, या ऑइलमध्ये आता मी टाकणार आहे थोडा जिरा. तेल तापलं आहे बघा. आणि मग खडे मसाले, त्यामध्ये 2 मिरच्या, तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी,
ग्रीन इलायची, एक मोठी इलायची आणि लवंग, हे सगळं टाकलं. आधी यांना चांगल्या प्रकारे हा तडका चांगल्या प्रकारे काय करून घेते, स्टर करून घेते याच्यामध्ये. आता जिरा तडतडायला लागला तर याच्यामध्ये मी टाकते आता कांदा माझ्या, आणि आता हा कांदा मी बरोबर परतून घेते याच्यात. बघा कांदा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेले टोमॅटो. तर हे टोमॅटो पण सॉटे करून घेते. आता याच्यात टाकणार थोडासा अद्रक लसूण पेस्ट आणि मग हा पण बरोबर शिजवून घेणार याच्यामध्ये मसाल्यामध्ये. आता याच्यामध्ये जाणार 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी, अर्धा चमचा हळदी म्हणजे, आणि थोडासा धना पावडर, मग गरम मसाला, मीठ, डन. हा मसाला मिक्स करून घ्या. तर हा असा मसाला माझा रेडी झाला आहे थोडासा. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार पाणी. आणि याच्यामध्ये जाणार आपले अंडे. आता वरून मी टाकणार आहे कसुरी मेथी. तर आता हे झालंय. आता ही थोडा वेळ शिजायला ठेवते मी लीड लावून. तर चला, तर हे थोडा वेळ बनेल मग दाखवते तुम्हाला रेडी झालेली भाजी आमची. तर गाईज आता जेवायला बसतो आम्ही मस्त. अंडा, मम्मी, निखिल. चला जेवण कधीच झालं मस्त. आता आंघोळ केली मी आणि ब्लॉग एंड करते इथेच मी. भांडी वगैरे भरपूर झाली होती आज. सगळं काम करता करता वाजला 1 म्हणजे रात्रीचा 1 वाजला. भाई एवढं काम होतं. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं आहे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट पण करा, शेअरसुद्धा करा. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन बाय. हा बघ पडला यार, उचल नाही की हा बघ पडला.